हॅलो माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी आहे तुमचा मित्र प्रॉफिट मित्र आणि आज मी तुमच्याबरोबर एक स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. त्याच्याचबरोबर त्या स्ट्रॅटेजीच्या आधारावर घेतलेले ट्रेड पण शेअर करणार आहे. तुम्ही बघू शकतात 1,13,000चं कॅपिटल इथे वापरलेलं आहे आणि त्याच्यावरती प्रॉफिट झालेला आहे 1,0750-52 रुपयाचा. सो पर्सेंटेज टर्ममध्ये जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट 1% प्रॉफिट आपण इंट्राडेमध्ये काढलेलं आहे. आणि हे ट्रेड असे होते मित्रांनो, की मी मार्केट चालू झाल्यानंतर हे ट्रेड पंच केले, एक्झिक्यूट केले, सगळ्याचा स्टॉप लॉस लावला आणि ऑफिसला निघून गेलो. त्या ट्रेडमध्ये काय होतंय, कसं होतंय, वाट बघत बसू नये. हां, 2-3दा मी मधनं-मधनं बघितलं, की प्रॉफिट किती चालू आहे. सो एक वेळ अशी पण होती, की जिथे मला प्रॉफिट दिसत होतं ₹4,900. पण माझा स्टॉप लॉस हिट झाला नव्हता. त्यामुळे ते ट्रेड मी तसेच होल्ड केले आणि मार्केट एंड व्हायच्या वेळेस मी तिथनं एक्झिट केली. तुम्ही इथे बघू शकता, हा ट्रेड आहे एल-एन-टीचा 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती थर्ड कॅन्डलला मी इथे एक्झिट केली होती. ओके. सो काय स्ट्रॅटेजी होती? हे स्टॉक मी का निवडले? कसे निवडले? त्याच्यात बाय केलं का सेल केलं? किती रुपयाला केलं? ते स्टॉक कसे फिल्टर आउट केले? हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त थोडंसं लक्ष देऊन ऐका. खूप छान व्हिडिओ असणार आहे. सो बिलीव्ह मी ट्रेडिंग अतिशय सोपं आहे. यूट्यूबर्सने तुम्हाला ते अतिशय अवघड करून दाखवलेलं आहे. जर तुमचा विश्वास असेल, माझ्याबरोबर काम करण्याची तयारी असेल, माझ्याकडून काहीतरी शिकायची तयारी असेल, तर मी तुमच्यासाठी आहे, तुमचा मित्र, प्रॉफिट मित्र. सो पहिला आपण ट्रेड बघू ग्लेनमार्कचा. सगळे ट्रेड तुम्हाला दाखवतो मी आणि एक गोष्ट तुम्ही नीट ऑब्झर्व्ह करा. सगळ्या स्टॉकमध्ये ही पहिली कॅन्डल तुम्ही बघा. इथे महत्त्वाचं काय दिसतंय? जिथून तो स्टॉक आज चालू झाला, तोच त्याचा आजच्या दिवसाचा हाय आहे. पूर्ण दिवसभर ट्रेड झाल्यानंतर सुद्धा या हायच्या वरती स्टॉक गेला नाहीये. दुसरा एक स्टॉक बघू, डिलिव्हरी. परत तेच कंडिशन आहे. पहिली कॅन्डल बघा. पहिल्या कॅन्डलच्या टॉपच्या वरती एकदाही तो स्टॉक पूर्ण दिवसभरात गेला नाही. जरी तो पूर्ण साइडवेज राहिला, तरीही त्याने स्टॉप लॉस हिट नाही केला. तसंच हॉटेल लीला या स्टॉकमध्ये उलटी कंडिशन आहे. बरोबर एक्झॅक्टली अपोझिट कंडिशन आहे. इथे जी पहिली कॅन्डल होती, त्याचा लो आणि ओपन सेम होता. तो पूर्ण दिवसभर इंटॅक्ट राहिला. नंतर एंड्युरन्स बघू. पहिली कॅन्डल इथे हाय होता. सो हा एक ट्रेड असा होता, की जिथे माझा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ओके. आणि मी तुम्हाला सगळं डिटेल सांगणार आहे. सगळं कसं झालं, काय झालं, किती रुपये मी इन्व्हेस्ट केले, किती प्रॉफिट मिळालं, स्टॉप लॉसेस किती गेले, हां, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. थोडासा वाट बघा. सो इथे माझा स्टॉप लॉस हिट झाला आपल्याला क्लिअरली दिसते. पण कंडिशन काय होती? ओपन इक्वल टू हाय. जिथनं स्टॉक ओपन झाला आजच्या दिवशी, त्याच्यावरती बऱ्याच वेळ तो जाऊ शकला नाही. फक्त ती शेवटची एक कॅन्डल जर बघितली, लास्ट 15 मिनिट कॅन्डल, म्हणजे 3:15 वाजेनंतरची कॅन्डल फक्त त्याला ब्रेक करून वरती गेली. अदरवाईज पूर्ण दिवसभर तो स्टॉक ह्या लाईनच्या खालतीच खेळत होता. नंतर एस-आर-एफ. परत कंडिशन काय आहे? ओके. इथे आम्ही वेगळ्या प्रकारे ट्रेड केला होता. इथे मे बी काही पॅटर्न वगैरे दिसला असेल. मला आता हे नक्की आठवत नाही. पण जर तुम्ही इथे बघितलं तर इथे मी एंट्री घेतली आणि लगेच त्याला एक्झिट पण केलेलं आहे. इथे कारण तो स्टॉप लॉस हिट झाला माझा. सो मे बी इथे मूव्हिंग एव्हरेजच्या बेसिसवरती ट्रेड केला होता असं मला वाटतंय. मला नक्की आता आठवत नाही एस-आर-एफचं. पण मोस्टली सगळे स्टॉक मी आज जे ट्रेड केले होते ते ओपन इक्वल टू हाय. पुन्हा एकदा एजिस लॉजिस्टिक, सी-यू-बी. इथे काय ओपन इक्वल टू लो. या स्टॉकने एक चांगला रन दिला. राइट. हा त्याचा हाय होता ₹271 चा आणि क्लोज झाले ₹275 ला. म्हणजे अल्मोस्ट 2% रन या स्टॉकने आज आपल्याला दिलाय. आणि एल-एन-टी. सो हे किती ट्रेड मी केलेत ते बघा. पूर्ण दिवसभर मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 ट्रेड केलेत. ओके. 8च्या 8ही ट्रेड मी जे केले होते, आपण ऑर्डर बघू की त्याचं टायमिंग काय होतं. तुम्ही बघा शेवटचा जो ट्रेड असेल
हे तर आपले एक्झिट झालेले ट्रेड आहेत. ज्या स्टॉप लॉस ऑर्डर कॅन्सल झाल्या त्या सगळ्या आहेत. शेवटचा ट्रेड मी जो केला होता, तो होता 10:21 ला. 9:15 ला मार्केट चालू झालं आणि 10:21 ला माझं ट्रेडिंग संपलेलं होतं. बरोबर? कारण 10:21 नंतर एकही ट्रेड माझा पंचिंग झालेला नाहीये. ओके आणि हा पण ट्रेड जर तुम्ही बघितला, हा बाय वाला ट्रेड आहे. जो मी तुम्हाला सांगितलं मला नक्की आठवत नाही. सो मे बी ह्याची ऑर्डर प्लेस झाली असेल, पण ती एक्झिक्यूट 10:21 ला आलंय म्हणजे 9:40 लाच. 9:15 ते 9:40 30 मिनिटात मी हे सगळे ट्रेड केलेत. स्टॉप लॉस लावला आणि ऑफिसला निघून गेलो. आणि एकाही ट्रेडकडे पुन्हा डुंकूनही बघितलं नाही. बाय एंड ऑफ द डे आय अर्न प्रॉफिट ऑफ ₹1,700 अल्मोस्ट, मोर दॅन दॅट ॲक्चुअली. म्हणजेच अल्मोस्ट 1% मी कमवला. 1,00,000 इन्व्हेस्टमेंटवरती ₹1,000 मी कमवले. बरोबर? आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की बरेचसे स्टॉक असे होते, की तुम्हाला चार्टवरती पण लक्षात येईल, की त्यांनी सुरुवातीला एकदम छान रन दिला आणि नंतर मग ते वरती गेले आणि माझं एक्झिट मी स्टॉप लॉस ठेवल्यामुळे त्या कॅन्डलला इथे सगळ्यात शेवटी झालेलं आहे. जिथे मार्केट ऑटो एक्झिट करतं ना आपल्याला, त्या ठिकाणी त्या सगळ्या ऑर्डर माझ्या एक्झिट झालेल्या आहे. जर मी मार्केट समोर ॲक्टिव्हली वॉच करत असतो, तर मी इतक्यावरती त्याला जाऊच दिलं नसतं ना. या इथेच कुठेतरी तो माझा ट्रेड मी एक्झिट केला असता. सो एवढा प्रॉफिट मी सेव्ह केला असता. सो ही पहिली गोष्ट झाली, की सगळे ट्रेड मी आहेत ते 9:30 वाजेच्या आत घेतलेले होते. ओके. सगळ्याचं लॉजिक तुम्हाला सांगितलं, सगळ्याचं लॉजिक जे होतं ते ओपन इक्वल टू हाय किंवा ओपन इक्वल टू लो होतं. त्याच्यातही तुम्ही एक गोष्ट पुन्हा बघा, मोस्ट ऑफ द ट्रेड जे आहेत, ते ट्रेड शॉर्ट साइडला जास्ती होते. त्याचं कारण असं आहे, की जेव्हा मी सकाळी निफ्टीचा चार्ट एनालिसिस केला, तेव्हा पहिली कॅन्डल रेड बनत होती. सो आय डिसाइडेड टू गो इन द डायरेक्शन ऑफ द मार्केट. निफ्टी खाली जातोय तर आपण शॉर्ट करायला पाहिजे. हा विचार करून फक्त 1 का 2 बायिंगचे ट्रेड घेतले. बाकी सगळे ट्रेड मी शॉर्ट साइडला घेतले. अग्रेसिव्ह शॉर्ट होतो आणि डिफेन्सिव्ह लाँग होतो. ही एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की तुम्ही जर माझे प्रॉफिट लॉस चेक केले, राइट? सो माझा हायेस्ट लॉस किती रुपयांचा झालाय? इवन दो आय वॉज नॉट वॉचिंग मार्केट, आय वॉज नॉट इन फ्रंट ऑफ द स्क्रीन, आय वॉज नॉट ॲक्टिव्हली चेकिंग व्हॉट इज हॅपनिंग इन द मार्केट, तरीही माझा एकही लॉस ₹500 च्या वरती गेलेला नाहीये. बिकॉज आय पुट माय स्टॉप लॉस ॲट ₹500, की काहीही झालं तरी ₹500 च्या वरती माझा लॉस त्या ट्रेडमध्ये व्हायला नको. हं? माझे लॉसवाले ट्रेड जास्ती आहेत. हे दुसरं ऑब्झर्वेशन तुम्ही करायला पाहिजे. 1, 2, 3, 4, 5. देअर आर 5 ट्रेड्स वेअर आय मेड लॉस. म्हणजे मला हे खास करून तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे. तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुमचे किती ट्रेड प्रॉफिटेबल होत आहेत किंवा किती ट्रेड लॉसमध्ये जात आहेत, हे मार्केटमध्ये मॅटर करत नाही. तुम्ही फक्त 2 ट्रेड 10 पैकी आणि फक्त 20 ट्रेड 100 पैकी चांगले घेतले सक्सेसफुली, जे मोठे-मोठे तुम्हाला रन देऊन गेले, मोठे-मोठे प्रॉफिट देऊन गेले आणि बाकीचे 80 ट्रेड तुमच्या लॉसमध्ये गेले, तरी पण तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतात. बरोबर? फक्त तुम्हाला तुमचे लॉसेस कंट्रोल करता आले पाहिजे. जेव्हा लॉस होईल, तेव्हा छोटा-छोटा व्हायला पाहिजे. जेव्हा प्रॉफिट होईल, तेव्हा मोठा-मोठा व्हायला पाहिजे. म्हणूनच मार्केटमध्ये म्हणतात, की लेट द प्रॉफिट रन, राइट? आणि स्मॉल स्टॉप लॉस मार्केटसाठी देत राहायचं. जसं आपण एखादा बिझनेस करत असतो ना, बिझनेस करताना काय होतं, आपण लाईट बिल पे करतो. एखादं रूम एखादं दुकान जर आपण रेंटवर घेतलं असेल, त्याचं रेंट पे करतो, टॅक्सेस पे करतो, है ना? सो हे सगळं बिझनेस रन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. तसे हे जे छोटे-छोटे लॉसेस आहेत ना, हे आपलं बिझनेस रन करण्यासाठी दिली जाणारी फी आहे. आणि एक गोष्ट मी आज क्लासमध्ये पण शिकवली, ती तुम्हाला पण सांगतो, की मार्केटमध्ये फक्त 3-4च आउटकम पॉसिबल आहेत. पहिलं म्हणजे मी ट्रेड घेतल्यानंतर मार्केट हलणारच नाही. ना प्लस होईल ना मायनस होईल. जिथे आहे तिथेच बसून राहील डिम्म. दुसरी एक पॉसिबिलिटी आहे, की ज्याच्यामध्ये मार्केटने मी बाय केल्यापासून रन दिला पॉझिटिव्ह साइडला आणि खूप मोठं प्रॉफिट देऊन गेला. तिसरी एक पॉसिबिलिटी आहे, की मार्केटने प्रॉफिट दिला, पण एकदम छोटासा प्रॉफिट दिला. चौथी पॉसिबिलिटी आहे, की मार्केटने छोटासा लॉस दिला मला, स्टॉप लॉस हिट झाला माझा किंवा मग 5वी पॉसिबिलिटी आहे, मी स्टॉप लॉस लावलाच नव्हता आणि मला खूप मोठा लॉस झाला. सो ह्या 5 पॉसिबिलिटीपैकी शेवटची जी पॉसिबिलिटी आहे, की जिथे माझा स्टॉप लॉस नव्हता. मला माहिती नव्हतं मी एक्झिट कधी करणार आहे आणि
एक वेळ अशी आली, की माझे लॉसेस खूप मोठे दिसायला लागले आणि तिथून मला एक्झिट करावं लागले घाबरून. माझे हार्टबीट्स वाढायला लागले. सो असे जेव्हा लॉसेस आपण घेतो, तेव्हा पण प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही छोटे प्रॉफिट घेताय, चालेल. जर तुम्ही छोटे-छोटे लॉसेस घेतले, जसे की मी लॉसेस घेतले, बट दोज लॉसेस वर इन माय कंट्रोल, राइट? कुठलाही लॉस माझा ₹500 वरती जाऊ शकला नाही. म्हणजे मी मार्केटला चॅलेंज केलं होतं, की मी ट्रेड घेतोय, माझा ₹500 वरती लॉस करून दाखव आणि मार्केट ₹500 वरती माझा लॉस करू शकलं नाही. धिस इज द मॅजिक, राइट? कुठला असा बिझनेस आहे, की ज्याच्यात तुम्ही ठरवू शकता, की तुमचा लॉस किती व्हायला पाहिजे. धिस इज द ओन्ली बिझनेस वेअर यू डिसाईड युअर लॉसेस अँड मार्केट डिसाईड युअर प्रॉफिट्स. मग प्रॉफिट तुम्हाला 1% मिळेल, 2% मिळेल, 4% मिळेल आणि मी जसं म्हटलो, की एक वेळ आज अशी पण होती, जेव्हा मी बघितलं, की हे पोझिशन पी-एन-एल आहे जे, ते ₹4960 दाखवत होतं. जेव्हा मी जेवण करत होतो, तेव्हा मी माझ्या सगळ्या टीम मेंबरला पण ते दाखवलं. सो मार्केटला प्रॉफिट डिसाईड करू द्या. लॉसेसचा कंट्रोल, लॉसेसचा लगाम तुम्ही तुमच्या हातात ठेवा. नाहीतर तो उधळलेल्या घोड्यासारखा कुठे पण जाईल आणि खूप मोठे लॉसेस होतील. राइट? सो आय होप की ह्या व्हिडिओवरनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. कारण मी खरंच सांगतो मित्रांनो, मी तुमचा मित्र आहे, प्रॉफिट मित्र. माझा उद्देश एकच आहे, की मी आता 2004 सालापासनं म्हणजे गेली 22 वर्ष मार्केटमध्ये आहे. ॲक्टिव्हली ट्रेड करतो आहे आणि हे ट्रेड करत-करत खूप गोष्टी मार्केटच्या अल्मोस्ट 3 सायकल मी पूर्ण जवळनं बघितलेल्या 7-7 वर्षांच्या अल्मोस्ट 3 सायकल मी पूर्ण बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या मार्केटमधले खास काही मला माहिती आहे. मार्केटमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर काय करावं लागेल तर हे मला माहिती आहे. म्हणूनच तुम्हाला जर माझ्याकडनं शिकायचं असेल तर तुम्ही माझा 1 महिन्याचा कोर्स जॉइन करू शकता आणि एक मित्र जसा दुसऱ्या मित्राला मदत करतो, तशी मदत करण्यासाठी मी नेहमी तिथे असेल. कारण मी आहे तुमचा मित्र, प्रॉफिट मित्र. बाय. सगळे खुश राहा, मजा करा, मोठे-मोठे प्रॉफिट कमवा, छोटे-छोटे स्टॉप लॉस हसत-हसत द्या. चलो बाय, 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 बाय.